बातमी आहे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची। सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महिलांकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गरीब व गरजू महिला भगिनींना मोठा फायदा होणार असून याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून या योजनेबद्दल गरजू महिलांनी आनंद व्यक्त केलाय। या योजनेसाठी पिवळ्या व केशरी रंगाच्या राशन कार्ड धारकांना लाभ होणार असून प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यात सरकारमार्फत 1,500 रुपये देण्यात येणार आहे। या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील नागरी सुविधा केंद्र व सेतू केंद्रावर महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। या योजनेसाठी ऑफलाईन फॉर्म वाटप सुरू झालं असून महिलांकडून या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रासह इतर गरजू कागदपत्रे गोळा करून त्याची चाचणी सुरू आहे। नेमके या योजनेबद्दल महिलांना काय वाटते व या योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना कशा पद्धतीने होणार आहे, या संदर्भात काही महिलांशी व शहरातील नायब तहसीलदारांशी बातचीत करून या संपूर्ण योजनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी। पाहूयात। महाराष्ट्र राज्य शासनाकडून जे आहे नुकतंच महाराष्ट्रातील महिला भगिनींसाठी जे आहे माझी लाडकी बहीण योजनेचं जे आहे घोषणा केली होती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात घोषणा केली होती। त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून जे आहे महिला या योजनेसाठी इच्छुक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। विविध शासनाचे जे आहे सेवा केंद्र असेल, सेतू केंद्र असेल, या ठिकाणी जे आहे महिला भगिनी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जर आपण पाहिलं तर या योजनेचा लाभ जे आहे 21 ते 60 वयोगटातील महिलांना होणार आहे, ज्यामध्ये पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक महिला जे आहे ते या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात। जर आपण पाहिलं तर या संदर्भात जे आहे आपण पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणी जे सेतू केंद्र असतील, सेवा केंद्र असतील, या ठिकाणी जाऊन तिथला आढावा घेणार आहोत। त्या ठिकाणचे नेमकं महिलांचं म्हणणं काय, कशा पद्धतीने फॉर्म भरले जातात, त्यांच्या काय अडचणी ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। सध्या शहरामध्ये अशी देखील चर्चा आहे की सेवा केंद्रांवर जे आहे अधिक पैसे जे आहे ते एजंट मार्फत स्वीकारले जातात। या संदर्भात आपण जे आहे तहसीलदारांशी देखील बातचीत करणार आहोत की नक्की हे प्रकरण काय आहे, या संदर्भात कशा पद्धतीने जे आहे या योजनेचा लाभ जे आहे महिलांना होणार आहे त्या संदर्भात देखील आपण जाणून घेणार आहोत। चला तर जाणून घेऊया कशा पद्धतीने जे आहे ही माझी लाडकी बहीण योजना काम करते। रंजना तानाजी मुडेकर। काय सांगाल आज तुम्ही माझी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यासाठी अर्ज केलेला आहे, नेमकं कशा पद्धतीने अर्ज भरला? अर्ज म्हणजे त्यांनी जी माहिती दिली ती सगळी भरली आहे आणि जे डॉक्युमेंट सांगितले ते त्याला जोडले। काय काय डॉक्युमेंट जोडायला लागले तुम्हाला? आधार कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं स्टेटमेंट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट। कुठल्या प्रकारचं या ठिकाणी रेशन कार्ड जोडण्यात आले, पिवळं का केशरी? केशरी। केशरी रंगाचं। याचा कशा पद्धतीने तुम्हाला महिलांना फायदा होतो? फायदा म्हणजे योजना तर चांगली आहे, त्याच्यामुळं काय काय योजनेमध्ये म्हणजे महिलांसाठी त्यांनी जी सुविधा उपलब्ध करून दिली आहे किंवा त्यांनी अजून एक पॉइंट दिला आहे विद्वान महिलांसाठी, घटस्फोटित महिलांसाठी, त्यामुळे महिलांना तर फायदा होणारच आहे त्याचा। आजी तुमचं काय नाव? शिवकांताराम शेप्पळ। फॉर्म भरलाय? भरलाय। काय वाटतंय कशा पद्धतीने लाभ होणार याचा? काय पिवळं कार्ड जोडलेलं आहे तर काय माहिती आता काय साधारण किती पैसे महिन्याला जमा होतील काय सांगतात? 1500 रुपये म्हणले आता। हा काय सांगण्यात आले कधीपर्यंत? असं नाही सांगितलं, 2 महिन्याचीच मुदत वाढवली ना। आता सध्या म्हणजे 2 महिन्याची मुदत वाढवली अर्ज भरण्यासाठी। हो आज अर्ज झाले सगळं? हो झालं। ठीक आहे, बँक डिटेल वगैरे म्हणजे सगळं भरलं। मंगेश सुंबर काकडे। आज तुम्ही आपल्या पत्नीचं या ठिकाणी आलात, फॉर्म भरताय, कशा पद्धतीची योजना आहे? हे लेडीज लोकांना दरमहा 1,500 रुपये दर महिना 1,500। कशा पद्धतीने हा फॉर्म भरायचं, नेमकं काय काय डिटेल्स भरले त्याचे? तिचा आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, पासबुक आणि रेशन कार्ड। आज फॉर्म भरल्यानंतर साधारण किती दिवसानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील काय सांगण्यात आले? तसं काय अजून सांगत ना, फॉर्म जमा करून आणि एका महिन्यात म्हणजे जुलै 3 तारखेपासून काहीतरी टाकणार होते असे म्हणले। काही काही ठिकाणी अशा घटना देखील घडतात की आपण बघतो मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की ज्या ठिकाणी तुम्ही जाल फॉर्म भरायला तिथं कोणी एक्स्ट्रा जर पैसे घेत असेल तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू। या ठिकाणी तसं काय होतंय का? नाही। तुम्हाला कसं वाटतं ही जी नवीन योजना खास महिलांसाठी आलेली आहे, प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जे आहेत तर तुमच्या खात्यात जमा होणार, कसं वाटतं ही सगळी योजना पाहून?
चांगलं वाटतंय. अर्ज केलेला आहे? अर्ज केलेला आहे, बरं. आता आम्ही करतोय, म्हणजे फॉर्म भरणं चालू आहे आमचं. आता ते कधी होईल ते माहित नाही, आणि त्यांनी मुदत वाढवून दिली, त्यामुळं किती तारखेपर्यंत? 31 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे महिलांची अशी एवढी दगदग होत नाहीये. त्यामुळे डॉक्युमेंट सबमिट, जन्माचा दाखला, पासबुक जोडले, आधार कार्ड जोडले, आणि रेशन कार्ड जोडले, ऑरेंज कलरचं सर, काय सांगाल, कशा पद्धतीची ही योजना आहे? आपल्या शहरामध्ये सध्याच्या स्थितीला काय स्टेटस आहे? कशा पद्धतीने याचा लाभ जे आहे शहरातील महिलांना होणार आहे? आत्ताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे. या जे प्रथम GR आला त्याप्रमाणे 15 दिवसाची मुदत दिली होती. त्यामुळे बहुतांश प्रत्येक सेंटरवरती उत्पन्नाचे दाखले, डोमासाईल किंवा विविध कागदपत्र जमवण्यासाठी नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. परंतु त्यात शासनाने सुधारणा करून आता ही मुदत 31 ऑगस्ट पर्यंत दिलेली आहे. यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला जे लाभार्थी आहे त्याचं उत्पन्न हे 2.5 लाखापर्यंत मर्यादा त्यांनी ठेवलेली आहे. त्यामध्ये सुद्धा उत्पन्न दाखल्याची आवश्यकता, म्हणजे ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड, पिवळं रेशन कार्ड आहे, केसरी रेशन कार्ड आहे, अशा लाभार्थींना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. यातून शासनाने सवलत दिलेली आहे. त्याचप्रमाणे आदिवासी प्रमाणपत्राबाबत सांगायचं झालं तर ज्याच्याकडे 15 वर्षाचा महाराष्ट्रात रहिवासाचा पुरावा आहे, मग त्याच्यात मतदार यादीतले जुनं नाव असेल, तुमचा शाळा सोडल्याचा दाखला असेल, जन्माचा दाखला असेल, अशा लोकांना आदिवासी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. ह्या 2 गोष्टीत तर शासनाने याच्यात पुरेपूर हे केलेलं आहे ना. हे सर्व जे अर्ज आहेत हे शहरी भागात जे आपली महासेवा केंद्र आहेत, सेतू केंद्र आहेत, याच्यामार्फत ऑनलाईन स्वरूपाने भरायचे आहेत. ह्या अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरल्यानंतर याच्यावरती पूर्ण जे काम करण्याचं आहे किंवा त्याच्यावर निर्णय घेण्याचा आहे, महिला व बाल विकास कमिटी याच्या त्या अर्जाची छाननी करेल. त्यानंतर जिल्हाधिकारी महोदय यांच्या हाती जी शासनाने समिती गठीत केली आहे त्यामध्ये या प्रत्येक अर्जावरती निर्णय होणार आहे, आणि हा निर्णयाच्या प्रमाणे पुढील योग्य ती कार्यवाही होईल. पण लोकांना आता मुदत जर 31 ऑगस्ट पर्यंत दिली तर, आणि त्याच्यात उत्पन्न दाखला आणि डोमासाईलमध्ये शासनाच्या सवलती दिल्या आहेत किंवा जे त्याचे पर्यायी कागदपत्र दिले आहेत, हे जर असतील तर नागरिकांनी कुठलंच गर्दी करणे ही आवश्यकता नाहीये. आमच्याकडे ज्या प्रमाणात दाखले यासाठी मागणी होईल आम्ही लवकर देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यात दुसरं असंही सांगतो का ह्या दाखल्यांसाठी किंवा अर्ज भरण्यासाठी शासनाने जी काही फी निश्चित केली आहे तेवढीच आपल्याला देणं आवश्यक आहे. जर ही फी व्यतिरिक्त कोण आपल्याकडे जास्त पैशाची मागणी करत असेल तर तसे आमच्याकडे तक्रारी आल्यात तर आम्ही नक्कीच त्या सेवा केंद्र असेल, तिथले कर्मचारी असेल यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याची पण दक्षता घेतो. आणि तशा सूचना पण सर्व सेतू केंद्र आणि महासेवा केंद्रांना दिलेल्या आहेत. सर, ज्या दिवशी घोषणा झाली त्या दिवसापासूनच महिला भगिनी ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणात या केंद्रांवर गर्दी करतात. साधारण काय स्टेटस आतापर्यंत, किती फॉर्म आलेत, काय सांगता येईल याबद्दल माहिती? नाही, अजून तरी अशा प्रत्यक्षात कुठले फॉर्म आलेले नाही आहेत. लोकांचे पहिले कागदपत्रच गोळा करण्याचं काम चालू आहे. उत्पन्न दाखले असतील, रेशन कार्ड असतील, किंवा ते अजून लोकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसे भरायचे हे पूर्णपणे माहिती आहे. याच्यात होतील. आता शासनाने मुदत जर दिली आहे तर नक्कीच याच्यात जास्तीत जास्त लाभार्थी घेतील. याच्यात दुसरं असं शासनाने केलं का जर तो कोणला व्यक्ती शासकीय योजनेचा लाभ घेत असेल यापूर्वी तर त्याला योजनेचा लाभ मिळणार नाही. सर, ही योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत, महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या? कशा पद्धतीने ही योजना तुम्ही पुढे पोहोचवताय? तर यामध्ये आम्ही आताच कॅम्प, विविध दाखल्यांसाठी कॅम्पचं पण नियोजन आमचं कायमच असतं. पण ह्या योजनेच्या अनुषंगाने 4 तारखेला विमर गार्डन या ठिकाणी आम्ही उत्पन्नात दाखले किंवा डोमासाईलसाठी एक कॅम्पचं आयोजन केलं होतं. त्या कॅम्पच्या मार्फत आणि त्याचप्रमाणे आवश्यक त्या ठिकाणी जिथं गरज भासेल त्या ठिकाणी आम्ही कॅम्प घेऊन लोकांना ही जे कागदपत्र आहेत जी शासनाकडून त्या योजनेसाठी आवश्यक आहेत ती लवकर देण्याचा प्रयत्न करू. तर आपल्यासोबत नायब तहसीलदार सर होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण पाहिलं तर या योजनेचा लाभ जे आहे मोठ्या प्रमाणात महिलांना होणार आहे. आपण पाहू शकतो विविध प्रकारचे जे आहेत जनजागृतीच्या योजना देखील या ठिकाणी त्यांच्या मार्फत राबवण्यात आले. तर त्यांचं देखील आव्हान आहे की या ठिकाणी जर कोणी एक्स्ट्रा पैसे घेत असेल किंवा अधिक पैसे जर नागरिकांकडनं घेत असेल तर त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कॅमेरामॅन महानंदा शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.